तंत्रज्ञान इथे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ते स्कॅनर्स कसे काम करतात ते? हो, आजकालचे फिंगरप्रिंट स्कॅनर्स फक्त बोटांचे ठसे पाहत नाहीत. ते लाइव्हनेस डिटेक्शन नावाचे तंत्रज्ञान वापरतात. म्हणजे ते शरीरातील विद्युत वाहकता किंवा रक्तप्रवाह तपासतात. अच्छा, म्हणजे मृत शरीराचं बोट बहुतांश आधुनिक स्कॅनर्सवर काम करतच नाही. बरोबर, ते काम करत नाही. पण राहुलचा हा प्रयत्न त्याची अमानवीय आणि पूर्णपणे व्यावहारिक मानसिकता दर्शवतो. त्याला त्या मृतदेहाशी काहीही घेणं देणं नव्हतं. आणि त्याची हीच अमानवीय मानसिकता पोलिसांच्या तपासातही स्पष्ट दिसली. त्याने अत्यंत निर्डावलेल्यापणे पोलिसांना सांगितलं की दीदीने पैसे दिले असते तर हे घडलंच नसतं. हो, त्याच्या बोलण्यात कसलाही पश्चाताप नव्हता. तेच तर, ना अपराधीपणाची भावना. मग हा फक्त पैसांचा लोभ होता की मानवी जीवाची कोणतीही किंमत न मानणारी एक सराईत प्रवृत्ती? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांच्या अहवालातील एका मोठ्या ट्विस्टमध्ये मिळतं. म्हणजे दिल्लीच्या या घटनेच्या अवघ्या काही तास आधीच या माणसाने राजस्थानमध्ये असाच एक भयंकर गुन्हा केला होता. थांबा, म्हणजे तो आधीच एक गुन्हा करून आला होता? हो ना, म्हणजे हा केवळ परिस्थितीमुळे अचानक घडलेला गुन्हा नव्हता. हा एका पाठोपाठ एक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचा अतिशय धोकादायक पॅटर्न होता. बापरे, तो एका गुन्ह्यावरून दुसऱ्या गुन्ह्याकडे कोणत्याही मानसिक ओझ्याशिवाय अत्यंत सहजपणे वळत होता. दुसऱ्या व्यक्तीच्या वेदनांशी त्याला काहीही देणं घेणं नव्हतं. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक कटू सत्य समोर येतं. म्हणजे धोका नेहमी बाहेरून अनोळखी माणसांकडून येत नाही. कधीकधी तो आपल्याच घरात ओळखीच्या रूपात असू शकतो. नक्कीच. आणि सुरक्षेबाबतचा आपला दृष्टिकोन केवळ बाह्य धोक्यांपुरता मर्यादित ठेवणं किती घातक ठरू शकतं, हाच धडा यातून मिळतो. ओळखीच्या व्यक्तींना आपण किती ॲक्सेस देतो आणि त्यांच्यावर किती आंधळा विश्वास ठेवतो याचं भान ठेवणं आवश्यक आहे. हो, आणि हे विश्लेषण संपवताना एक नवीन विचार नक्की करायला हवा. आपण आता स्मार्ट होम्सच्या जमान्यात राहत आहोत, जिथे कुलुपांपासून ते कॅमेऱ्यांपर्यंत सगळं काही इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेलं आहे. तंत्रज्ञानावरचा आपला विश्वास. अगदी. आपण या तंत्रज्ञानावर अंधळेपणाने विश्वास ठेवतो. पण जर एखाद्या ओळखीच्या माणसाला या नेटवर्कचा ॲक्सेस मिळाला, तर संपूर्ण घराची सुरक्षा एका सेकंदात कोसळू शकते. हो, हे खूप भयानक आहे. आपण बाहेरील धोक्यांपासून वाचण्यासाठी घरे अधिक स्मार्ट बनवत आहोत. पण याच प्रक्रियेत आपण आतल्या लोकांसाठी आपला किल्ला अधिक असुरक्षित तर करत नाही ना? यावर नक्की विचार व्हायला हवा.